नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण महाराष्ट्र स्टेटचा गव्हर्मेंट MBBSचा राऊंड 1चा कट ऑफ गेल्या वर्षीचा बघायचा आहे, म्हणजे 2025चा. कॅटेगरीनुसार आपल्याला कट ऑफ बघायचा आहे. मार्क आणि ऑल इंडिया रँक किती आहे तोही भाग बघायचा आहे. पहिली कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरी आणि कट ऑफ होता 509 मार्कांचा आणि ऑल इंडिया रँक होती 42,429. म्हणजे 42,000 रँकपर्यंत आपल्याला ओपन कॅटेगरीमध्ये गव्हर्मेंट MBBSला ॲडमिशन मिळू शकतं. दुसरी कॅटेगरी आहे ओबीसी कॅटेगरीसाठी गेल्या वर्षी 505 मार्कांना आपण पहिल्या राऊंडला ॲडमिशन मिळाला होता आणि ऑल इंडिया रँक होती 46,469. तिसरी कॅटेगरी आहे ACBC आणि ACBC कॅटेगरीमध्ये गेल्या वर्षी 504 मार्कांना ॲडमिशन मिळाली होती पहिल्या राऊंडसाठी आणि ऑल इंडिया रँक होती 47,483. पुढची कॅटेगरी आहे EWS कॅटेगरी. EWS कॅटेगरीसाठी गेल्या वर्षी पहिल्या राऊंडला 488 मार्काला ॲडमिशन मिळालं होतं आणि ऑल इंडिया रँक होती 66,192. पुढची कॅटेगरी आहे VJ कॅटेगरी आणि गेल्या वर्षी 477 मार्कांना पहिल्या राऊंडला ॲडमिशन मिळालं होतं आणि ऑल इंडिया रँक होती 81,956. म्हणजे आपल्याला ऑल इंडिया रँकवरनं ॲडमिशन मिळेल का ना मिळणार हे कळू शकतं. जर आपली ऑल इंडिया रँक जर याच्या आसपास जर असेल तर आपल्याला ॲडमिशन यावर्षी मिळू शकेल. पुढची कॅटेगरी SC कॅटेगरी. SC कॅटेगरीसाठी गेल्या वर्षी 432ला ॲडमिशन मिळालं होतं पहिल्या राऊंडला गव्हर्मेंट MBBSला आणि ऑल इंडिया रँक होती 1,52,122. ST कॅटेगरीसाठी मार्क होते 342 आणि ऑल इंडिया रँक होती 3,33,988. म्हणजे जर आपली ऑल इंडिया रँक जर 3,33,000पर्यंत असेल ST कॅटेगरीमध्ये तर गव्हर्मेंट MBBSला ॲडमिशन मिळू शकतं. पुढची कॅटेगरी आहे NTBसाठी गेल्या वर्षी कट ऑफ होता 450 आणि ऑल इंडिया रँक होती 1,22,157. NTCसाठी 502 मार्कांना ॲडमिशन मिळालं आणि गेल्या वर्षीची रँक होती 50,264 आणि NTDसाठी 507 मार्काला ॲडमिशन मिळालं पहिल्या राऊंडला आणि ऑल इंडिया रँक होती 43,856. आणि या कट ऑफवरनं आणि त्याच्याहीपेक्षा ऑल इंडिया रँकवरनं आपल्याला ॲडमिशन मिळेल का ना मिळणार हे आपल्याला कळू शकतं. जर आपली ऑल इंडिया रँक यांच्या आसपास असेल तर आपल्याला ॲडमिशन मिळू शकतं. आपण इथे थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथे थांबू. पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.